हल चेक हल 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 चेक जरा शार्प येऊ दे हल चेक हॅलो मित्रांनो शेवटपर्यंत आवाज येतोय का चला सुरुवात करूया प्रथमतः माझे प्रतिस्पर्धी शाहीर नितीन भाऊ गोसावी यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर येऊन 5 तपासणी आणि प्रश्नपत्र घेऊन जायचे आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो तैचा सागर तू तैचा सागर तू कृपेची आस आहे तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे मग विनंती ही विनंती ही माझी तुला ही खास कारण कसाही असलो तरी श्री गणेश मी तुझाच दास आहे कलेचा स्वामी त्या विघ्नराया सर्वप्रथम स्त्रीवर अभिवादन करून माझ्या घाटीमुळे गावची ग्रामदैवत श्री सामवधनिताईच्या चरणी नतमस्तक होऊन अखंड महाराष्ट्राच्या आराध्यदैवत राजाधिराज योगीराज
जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी शाहीर कैलास देवाळे सहशाहीर कवी दयानंद पाटील यांच्या वतीनं शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा निर्मित शाखा श्री साम प्रसाद नाथ मंडळ घाटेवडे बेंद्रेवाडा. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमासाठी संगीताची साथ लावली ते माझे सर्व सीएससी म्युझिकल ग्रुप पंकजदा भाणेकर, कीबोर्ड मास्टर सुशील भेद्रे, ऑक्टोपॉड मास्टर राजन कलंबडे, ढोलकी नाना घावाली, मयुरेश घावाली, बुलबुल मास्टर उमेश घावाली. आणि मित्रांनो, आज हा माझा सुंदर असा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी काम केले ते माझ्या चिंचवडचे साऊंड मास्टर प्रथमेश दादा गडशी यांना देखील शाहिरी मानाचा उद्धार करतो. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक श्री जाकादेवी नवतरुण विकास मंडळ वडद असो जितेवाडी. मित्रांनो, गेली 25 वर्ष झाली हे मंडळ आपली सेवा करत आहे आणि यावर्षी त्यांचा रोपण वसई वर्ष आहे. मी बाप्पाच्या चरणी अशीच प्रार्थना करेन की या मंडळाला वर्षानुवर्ष सेवा करण्याची त्यांच्या हातून सेवा घडावी अशीच बाप्पाने करण्याची प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन सर्वांनी श्री जाकादेवी नवतरुण विकास मंडळ या मंडळाचे सर्व पदाधिकारी असं सुंदर असं नियोजन केलं. या सर्वांसाठी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्यामध्ये स्वप्नील गीतीय आणि दिगंबर चौगुले ज्यांच्या माध्यमातून हा आपल्याला कार्यक्रम संदर्भ आला तर त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे या गर्दीत सर्व शाहीर वर्ग, गुरुजन वर्ग, कवी वर्ग उपस्थित आहे त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. सूर्यमालाशाही सुरेश रावीज बुवा या कार्यक्रमात उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे कोकण कला मंचाचे सर्व पदाधिकारी डॉक्टर संदीपजी सावंत या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि बाईला सुरुवात करतो. माझे आजच्या वारीचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय नितीनजी गोसावी आणि त्यांचे गुरुवर्य भाई गोसावी अगदी माझ्या पण गुरुवर्य समान आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. लक्ष असू द्या. मित्रांनो, आई माऊली माझी आई धरी नाईच्या चरणी पहिलं गीत अर्पण करतोय. बघा लेकरा परी तू लावली माया
माऊली माऊली धन्य तुझा भक्त मी परी तू लावी माया लेकर परी तू लावी माया मायेचा निर्मळ धरा मायेचा निर्मळ धरा पाहुली धन्य तुझा भक्त मी खरा धन्य तुझा भक्त मी खरा धन्य तुझा भक्त मी खरा शिवशक्ती तू माय भवानी या जगताची पाठराखी या जगताची पाठराखी या जगताची पाठराखी शिवशक्ती तू माय भवानी या जगताची पाठराखी या जगताची पाठराखी या जगताची पाठराखी शस्त्रधारी तू धावून ये शस्त्रधारी तू धावून ये हृदयाच्या मंदिरा पाहुली धन्य तुझा भक्त धन्य तुझा भक्त मी खरा पाहुली तुझा भक्त मी खरा पाहुली तुझा भक्त मी खरा जिससे जगिया भाई भाई जिससे जगिया भाई भाई जिससे जगिया भाई भाई नवरूपाची मान तू आई जिससे जगिया भाई भाई जिससे जगिया भाई भाई जिससे जगिया भाई भाई आळवितो मी हे गोड फराळी आळवितो मी गोड फराळी दुःखी जावी मग पामरा दुःखी जावी मग पामरा पाहुली धन्य तुझा भक्त मी खरा पाहुली धन्य तुझा भक्त मी खरा पाहुली तुझा भक्त मी खरा लेकरा परी तू लावी माया या भक्तांवर तुझीच छाया मायेचा निर्मळ धरा मायेचा निर्मळ धरा पाहुली धन्य तुझा भक्त मी खरा
माऊली धन्य तुझा भक्त मी खरा माऊली धन्य तुझा भक्त मी खरा माऊली धन्य तुझा भक्त मी खरा बोल श्री गणपती गजानन महाराज जागे वाले अखंड नागेश्वरीचा विजय श्री सांब प्रसाद नाच मंडळ घाटी वेळे मेंद्रेवाडीचा विजय असो बोल 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 गणपती बाप्पा मित्रांनो रसिकांच्या मनापासून आले पारदर्शी माझ्या गावचे युवा कार्यकर्ते आकार घेऊन साकार होतोय मूर्ती माझ्या गणेशाची रंग चढविता मूर्तिकाराने भरती आनंदाला येते ना। आता गणपती येतोय, मूर्तिकार मूर्त्या घडवतोय, रंगकाम करतोय, सारा भक्त वाट बघतोय बाप्पाच्या आगमनाची, कारण सदैव वेळ आहे मला बाप्पा तुझ्याच भेटीची। म्हणून ओढी लागली जीवाला कधी येशील भेटीला, सण वर्षान हा येईल माझा बाप्पा घराला, मनोभावेने पूजिन सणाला माझ्या लाडक्या गणाला। कधी येशील भेटीला, सण वर्षान हा
येईल माझा बाप्पा गणाला मनोभावेची पूजन सणाला माझ्या लाडक्या 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 गणाला सजली कमान स्वागता तुझा देवा आतुर हे मन आतुर हे मन आतुर हे मन हे सातया रंगाची सजली कमान स्वागता तुझा देवा आतुर हे मन आतुर हे मन आतुर हे मन भावे अंगणात रांगोळी वाट पाहते क्षणाला अंगणात रांगोळी वाट पाहते क्षणाला मनोभावेची पूजन सणाला माझ्या लाडक्या गणाला 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 कायमी वर्णू हे जोड तुझे रूप निराकार निर्गुण तुझे हे स्वरूप तुझे हे स्वरूप तुझे हे स्वरूप कायमी वर्णू हे जोड तुझे रूप निराकार निर्गुण तुझे हे स्वरूप तुझे हे स्वरूप तुझे हे स्वरूप गरवळा सुगंध जास्वंद फुलला गरवळा सुगंध जास्वंद फुलला मनोभावेचे पूजन सणाला माझ्या लाडक्या गणाला 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 लागली जीवाला कधी भेटीला लागली जीवाला कधी भेटीला मनोभावेचे पूजन सणाला माझ्या लाडक्या गणाला मनोभावेचे पूजन सणाला माझ्या लाडक्या गणाला मनोभावेचे पूजन सणाला माझ्या लाडक्या गणाला मनोभावेचे पूजन सणाला माझ्या लाडक्या मित्रांनो, प्रवीण कामेरकर यांच्या माध्यमातून या शाहिरासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्यांची फरमाईश पण आली, पण फरमाईश आपण नंतर घेऊया कारण वेळ खूप कमी आहे माऊली, म्हणून आधी बारी पूर्ण करूया, नंतर जर वेळ उरला तर आपण फरमाईश वळूया. आता खरी शक्तिदुराची खरी म्हणजे मजा जिथून चालू होती ती म्हणजे गवळण. कशी गवळण कशी घेऊया, अशी प्रेमाची घेऊया की जरा मिरची देऊया बुवांना, मिरची द्यायची जरा घेऊया जरा बुवांना. माझे ग्रामसुधारा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आनंदजी कामेरकर आणि माझे गावचे गावोदकर प्रवीण दादा बेंद्रे आणि स्वदादा बेंद्रे या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले, तरी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार मंडळी, रक्षित प्रेक्षकांना
ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय म्हणून शॉर्टकट बारी करतोय, राग नसावा. अरे कशाला येतोच का ना तू माझ्या पाठोपाठ, आम्ही गवळणी 16,360 आणि बरेच दिवसांनी काना झाली तुझी न माझी भेट, पण नाही आज देणार दही दूध ते खाली तू पडले चाट. काय म्हणतोय समज, आज तुम्हाला दही दूध नाही देणार. बुवा कुठं असाल तर बाहेर या, आज गवळण ऐकून जायची माझी. हा चोरी करताना माठाची याला लाज नाही वाटायची, चोरी करताना माठाची याला लाज नाही वाटायची, सोड सवय वाईट तुझी ती खालची चाटायची, सोड सवय वाईट तुझी ती खालची चाटायची. 1 2 3 स्टार्ट. चोरी करताना माठाची याला लाज नाही वाटायची, चोरी करताना माठाची याला लाज नाही वाटायची, थोड सवय वाईट तुझी ती खालची चाटायची, थोड सवय वाईट तुझी ती खालची चाटायची, थोड सवय वाईट तुझी ती खालची चाटायची, थोड सवय वाईट तुझी ती खालची चाटायची. एकमेकावर चढताना होता याला कमी पाहिला, होता याला कमी पाहिला, होता याला कमी पाहिला. वर्षांनी धरतोय कशी एकमेकावर चढून थर लावून, एकमेकावर चढताना होता याला कमी पाहिला, होता याला कमी पाहिला, होता याला कमी पाहिला. बघा शिक्क्यावरचा माळ यानं फोडून टाकला, यानं फोडून टाकला, यानं फोडून टाकला. खाली पडलेलं बोटानं, खाली पडलेलं बोटानं ती तोंडात घालायची, खाली पडलेलं बोटानं ती तोंडात घालायची, थोड सवय वाईट तुझी ती खालची चाटायची, थोड सवय वाईट तुझी ती खालची चाटायची, थोड सवय वाईट तुझी ती खालची चाटायची, थोड वाईट तुझी ती खालची चाटायची. चोरी करताना माठाची, चोरी करताना माठाची याला लाज नाही वाटायची, चोरी करताना माठाची याला लाज नाही वाटायची, थोड सवय वाईट तुझी ती खालची चाटायची, थोड सवय वाईट तुझी ती खालची चाटायची, थोड सवय वाईट तुझी ती खालची चाटायची, थोड सवय वाईट तुझी ती खालची चाटायची. मित्रांनो 2 अंतऱ्याचं गाणं आहे, परंतु आज वेळ खूप कमी आहे म्हणून एकाच कडव्याचं घेतलं. त्यानंतर शक्तिधुराचा मूळ गाभा, शक्तिधुराचा मूळ गाभा म्हणजे शास्त्र आधारित प्रश्न आणि उत्तर. मित्रांनो माझ्या आजच्या वारीचा म्हणजे भुवांची आणि माझी पहिली झोंबी झालेली आहे मित्रांनो. तरी पण माझा आजच्या वारीचा प्रश्न तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी सांगतो. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मास आले, त्या बाळाचे नाव काय व त्याचे गाव काय? बुवा प्रश्नाचं उत्तर जर तुमच्याकडे खरोखरच ग्रंथ आधारे असेल तरच द्या, अदरवाईज सोडून द्या. मित्रांनो दत्ताराम कामेरकर
यांचा पंतू वेदांत रोडे यांच्याकडून या शाहिरासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे स्वामिनी देवाळे यांच्याकडून या मुलांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक आमचे गुरुवर्य सचिनजी कदम यांच्या माध्यमातून युट्यूबला बरेच प्रश्नपद आहेत, ते तुम्ही सर्वांनी ऐकलंय. म्हणून आज बुवांना खास बुवांसाठी दोन तापाच्या गोळ्या आणल्या. 2 तापाच्या गोळ्या आणल्या. आज पहिलं तापाचं गोळी देऊन टाकतो बुवांना, बरोबर की नाही? बुवा काय म्हणतात, पहिल्या बारीत म्हणजे आमची ज्यावेळी राजापूरला झाली होती, दुसऱ्या बारीत बरंच काय बुवा बोलून गेले आहे ना. काय म्हणतात, या माझ्या वांझे म्हशीची धार काढायला तुला जमली नाही, आज ही संगमेश्वरची बाई चांगली कचाकाटात सापडली, असं काहीतरी बोलून गेले बुवा. मग तुमच्या त्या शायरीवर उत्तर बघा कसं आणलंय. हा उन्हाळ रेडा जरी दिसला येडा, हा उन्हाळ रेडा जरी दिसला येडा, त्याला आज इथं मी शिकवणार आहे. आणि आज कितीही उधळला हा राजापूरचा रेडा, तरी याला इथं मी चांगलाच वधवणार आहे. कसा वधवणार आहे? शास्त्रात वधवणार. हा बुवा म्हणतात की संगमेश्वरची बाई, बुवा या संगमेश्वरच्या बाईवर पण उत्तर आणते बघा. ही संगमेश्वरची बाई आज तुला इथं एका बोटावर नाचवणार आहे. ही संगमेश्वरची बाई आज तुला एका बोटावर इथं नाचवणार आहे. या भरल्या सभेत तुला आज इथं लाजवणार आहे. कारण बुवा कारण मागची उधारी आज इथं भागवणार आहे. मागची उधारी आज इथं भागवणार आहे. कैलास बुवा म्हणतात मला आजची बारी वन साइड गाजवणार आहे. मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आवडीची चाल रेकॉर्ड भेट. दिसतोय येडा हा उन्हाळ रेडा, दिसतोय येडा हा उन्हाळ रेडा, याचं गुपित लावतो मी खोलायला. जरी हा लागला ढुंगानं चोळायला, आज जरी हा लागला ढुंगानं चोळायला, या रेड्याला लावीन मी बोलायला. कसा बघा दिसतोय येडा उन्हाळ रेडा, दिसतोय येडा उन्हाळ रेडा, त्याचं गुपित लावतो मी खोलायला. दिसतोय येडा उन्हाळ रेडा, याचं गुपित लावतो मी खोलायला. जरी हा लागलाय ढुंगानं चोळायला, जरी लागलाय ढुंगानं चोळायला, रेड्याला लावीन मी बोलायला. हा लागलाय ढुंगानं चोळायला, रेड्याला लावीन मी बोलायला. हा लागलाय ढुंगानं चोळायला, रेड्याला लावतो मी बोलायला. हा लागलाय ढुंगानं चोळायला, रेड्याला लावतो मी बोलायला. समजू नका तुम्ही मला हो साग, वधवून घेतो याच्याकडून वेळ, वधवून घेतो याच्याकडून वेळ, वधवून घेतो याच्याकडून वेळ. करायचं नाही तुम्ही माझा हा नाग, घालायचं नाही तुम्ही माझ्याशी वाद, घालायचं नाही तुम्ही माझ्याशी वाद, घालायचं नाही तुम्ही माझ्याशी वाद. खोलून दप्तर शोधा हो उत्तर, खोलून दप्तर शोधा हो उत्तर, लावली अभिंत मी चालायला. खोलून दप्तर शोधा हो उत्तर, लावली अभिंत मी चालायला. रे लागला ढुंगानं चोळायला, रेड्याला लावली मी बोलायला.
लागलाय डोंगराला चोळायला रेड्याला पिल्ली बोलायला लागलाय डोंगराला चोळायला रेड्याला पिल्ली बोलायला संदर्भ कोणता आहे बघा. संत ज्ञानेश्वरांनी त्यावेळी काही उच्चभ्रू लोकांनी संन्यासाची पोरं हिनवत होती. संत ज्ञानेश्वरांना त्यावेळी काही उच्चभ्रू लोक संन्यासाची पोरं हिनवत होती. त्यांना असं बोलण्यात आलं की तू जर खरंच ज्ञानी असशील ना, तू जर खरंच ज्ञानी असशील तर या रेड्याच्या मुखातून वेद मधून दाखव. किंवा तोच विषय घेतला. आपण असं तसं गाणार नाही, गाणार ते शास्त्र आधारित गाणार. हा मित्रांनो, सध्याचा म्हणजे कालचाच विषय आहे बघा. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाचा दिवस युनेस्कोने 12 किल्ल्यांची इतिहासामध्ये नोंद केलेली आहे. तोच विषय घेतोय बघा कसा. मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं. संतांच्या शिवरायांच्या आशीर्वादानं वागायचं. मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं. योगीराज महाराज महाराष्ट्राची ही शान, महाराष्ट्राची ही शान, महाराष्ट्राची ही शान. थोरक्यांचे तंत्रज्ञान ज्याची जगाला झाली जाण, ज्याची जगाला झाली जाण, ज्याची जगाला झाली जाण. मित्रांनो, जगाच्या पाठीवर अमेरिकेत युनेस्कोने आपल्या राज्यातील आपल्या देशातील किल्लेगडांचा नोंद घेतली. म्हणून योगीराज महाराज आहे महाराष्ट्राची शान, आहे महाराष्ट्राची शान, आहे महाराष्ट्राची शान. थोरक्यांचे तंत्रज्ञान त्याची जगाला झाली जाण, त्याची जगाला झाली जाण, त्याची जगाला झाली जाण. किती सांगू गोड कौतुके, किती सांगू गोड कौतुके, हे देणं मराठी बोलायचं तळालो, मराठी बोलायचं, मराठी बोलायचं, मराठी बोलायचं, मराठी बोलायचं.
प्रोत्साहित करतो आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर नितीन बुवा गोसावी यांना पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.